भिवंडी तालुका दापोड़े गांव के पुलिस पाटिल श्री विजय नथु पाटिल व श्रीमती सा उर्मिला विजय पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के दापोड़े गांव में 1.5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान कर बड़े आदर और श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। एकत्र करून दूध दही तूप अर्पण करून प्रदान करावे। भक्ती श्री सत्यनारायण व्रत कथेतील पहिला अध्याय संपलेला। हरे नमः श्री कृष्णार्पण नमस्ते बोला। जास्त भावाला ज्याला पैसा मिळाला आणि गव्हाचा रवा इत्यादी सवाप्रमाणे खरेदी करून इष्ट मंडळीसह बांधवांसह लोकी गेलेला आहे। या ठिकाणी सत्यनारायण कथे बोला। पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। योगेश्वर भगवान पार्वती पते हर हर महादेव गणेशाय महादेव सत्य भ्याम तिथे अध्याम घोडा श्री कृष्णार्पण मागे गेलेला आहे आणि राजदूत मागे गेलेले असताना आणि त्यांची अंगावर फेकून दिल्याच्या नंतर वांगी सुंदर उंचे दुराची कंठी हरके माळ ममता फळाची जय देव मंगल मूर्ती होती मंगल दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न बाधित भरा गौरी कुम चंदनाची कंठी कुमकुम केशरा हिरे जरी भोर झोमर भरा रणवंती नूपुरे करणी घागर्या देव श्राळ ब्रह्मांडे विजय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बा देव जय देव शंकराव स्वामी शंकर आरती ओवाळू भावाची ओवाळू गणपूर गौरा जय देव गणपूर गौरा भोला जय महावेला देव जय देव शंकराय देवी जय जय सागर मंगल पैकेरी श्यामाजी अवतीला भराचा पर देवा आजुन शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू गणपूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवार सुंदर बदनारी पंचाहन मनमोहर गौरा जय देव जय योग्य आठावी सावित्री वामंगे रकमाई श्री शोभा कुंडली काचा भेकावल बापाळे देवगा जय देव धन्य वेणुनाद पंचत्रपा सुवाळी तोराजा विधवा सावला जय पांडुरंगाओ हरि पांडुरंगा ओवाळू आरत्या कुरवंड्या चंद्रभागे माझी सोडिया दे दिव्या पाचका वैश्वनाथ पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा परमावासी जयराम भावे ओवाळी जय देव जय पांडुरंगाओ हरि पांडुरंगा पावे ये जीव विठ्ठल माझे माऊली ये माझे माऊली आदिधारी देव पंढरपुरी आहे माझा माय बाप ये मिळावरी ठेवली वाटी आहे पिवळा पितांबर कैसा गगनी झलकला देवाच्या गगनी झलकला गरुडाला ये हरे माझे माऊली ठेवली वाट पूजन भावे ओवाळील म्हणे नमः तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव सर्व राम नारायण कृष्णामोदम वासुदेवम हरि पहिला माझ्या बांधवांना गणेश मागी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि 5 वर्ष सलग बांधल्यामुळे 5 वर्ष कुठे गेले पत्ता नाही लागले आणि कोणीवर पहिलाच दिवस आहे म्हणजे पहिलाच वर्ष आहे
असा आम्हाला एकदम भास होतो. आणि आमचा गणराया यंदा 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही पण आनंदित आहोत, सगळ्यांना आनंदित ठेवणार आहेत. आणि आमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण झाली असं आम्हाला वाटते. आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी काही येणार नाही. 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आता 5 वर्ष सलग आम्ही जो काही उत्सव नवस केलेला माझ्या पत्नीनी, तर सलग 5 वर्ष आम्ही मानले. आणि भटजी बुवा बोलले की 5व्या वर्षी तुम्ही सत्यनारायणची पूजा घाला आणि व्रत एकदम पूर्ण होईल. त्या पद्धतीने आम्ही या वर्षी उत्सव पण आणि सत्यनारायणची पूजा पण घातलेली आहे. आणि आमची पाहुणी मंडळी येतात जातात आणि सर्व पाहुणी मंडळी येतात, आमच्या घरची सगळी असतात ठामपणे दर्शनासाठी. आणि याच माझ्या घरून शुभेच्छा टाकतो. माझा विषय असा आहे की सगळ्यांना आनंदित ठेवा, कोणी असा दुखी नको, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. खूप आनंद झालेला आहे. जी काय माझी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. जे मी बोलली होती 5 वर्ष मांडील ते 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सत्यनारायणची पूजाही झालेली आहे. पण मला हा दुःख होते की पुढच्या वर्षी, हे लास्ट वर्ष आहे बाप्पाचं माझ्या घरात आगमन, पुढच्या वर्षी नाही होऊ शकत. जे काय असेल काय चुकलं माकलं माफ करा. जे काय असेल ते मी आता पूर्ण करणार आहे. कुटुंबासह परिवाराने मला साथ दिलेली आहे. माझ्या कुटुंबातल्या सगळ्या जणी सर्वजण येतात कामासाठी, सगळ्यासाठी पूर्ण सहकार्य करतात माझ्यासाठी. सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज तसा बोलला तर 22 जानेवारी आणि गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो ना, तर गणपती बाप्पाला पण वाढदिवसाच्या पण शुभेच्छा. आणि तसंच आम्हाला दरवर्षीप्रमाणे काकाचा आणि काकूचा आग्र्याचं आमंत्रण असतं का. काकाने मला एक नावच दिलेलं आहे, डॅशिंग हिरो म्हणूनच्या. आणि काकाच्या घरी गणपतीनं आलं आणि या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, वर्ष आहे ना वाटतं तुमचा. हा, शेवटचा वर्ष आहे आणि पूजा सुद्धा आहे. आलो दर्शनाला आम्ही काकाकडे. उत्सवाच्या पावन निमित्ताने आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. गणपती बाप्पा मोरया. आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. गणपती नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा